आहे मंदिराचा ठेका नियम याचे डुकर नाही भलत्याच खिसे मारतात भलत्याच ठिकाणी चोर म्हणा डुकर नाही माय बाई हॉल जेवानी ते डुकर नदीच्या मेराने विनत राहते ठेका माय बाई तर बरं मी काय म्हणते मी आधी आंघोळ करते मग तुम्ही आंघोळ करायचं आणि थोडीशी लक्ष ठेवायचं माझ्याकडे हा बरं ठीक आहे थांब किती थंड आहे बा पाणी किती थंड आहे पाणी नाही तर काय एवढी थंडी ना आभार पण आहे काय तर माहिती नाही बरं बरं जाऊ दे थंड असो काही अंघोळ तर करायला लागेलच ना देवदर्शन करायचं आहे तर बरं मी इथे जाते थोडीशी जास्त खोलत जात नाही मी इथे तू किनारीवर होते मी खोलत नाही जात जास्त याकडे आले का बरं इथेच आता वेळेवर वेळ होतो म्हणून धावलं आणि तुला वाचवलं बरं झालं तुम्ही माझा जीव वाचवला दादा मी आपण आत्महत्या करत नव्हती किंवा जीव दिला झालं तुमचं हकीकत काय हकीकत अशी आहे दादा माझ्या घरवाल्यानं आणलं इथं आंघोळ करायसाठी देवदर्शन करूया म्हणून आम्ही आठवड्याभरासाठी रूम करून राहतो इथं देवदर्शन करू आम्हाला पोळबारा नाही आहे एकही मुलबाळ झालं नाही माझ्या पोटी पत्रामध्ये एकही देवाने मुलबाळ दिलं नाही मला वाटलं की या पंढरीला जाईल तर पंढरी पावन आम्हाला आणि मुलबाळ होतील म्हणून देवदर्शन करायसाठी आलो आम्ही नदीवर आंघोळ करण्यासाठी आलो तर माझ्या घरवाल्यांनी मला मागून ढकललं माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला तुझ्या नवऱ्यानं अरे आमच्या भाड्याच्या बैला लमच्या तू कधी बरं नव्हतं रे या एवढ्या चांगल्या गोऱ्या गोमट्या पोरीचा जीव घेत होतास आणि त्या डोळ्यात दाबून तिने मारत होतास पण ठीक आहे बाई पण घबराव नको मी तुझ्या पाठीशी तुझा भाऊ आहे खरंच दादा खरंच पोलीस स्टेशन आहे त्या चौकीवर चाल आणि त्याच्या नावाची रिपोर्ट दे त्याचा पता लावू त्याला अंदर मारू नाही खरंच दादा मी तर आता चिडलीच आहे त्याच्यावर असं जीव घेणं प्रकरण आपल्या पत्नीसोबत कोणीतरी करतं बरोबर आहे मग नाही मुलाबाळा नाही झाले म्हणून या मुलाबाळासाठी तुला जीव घेत होता हो ना त्याच्या बुडाला किडे लागले असतील त्याचा बुडा सल्ला असं नाही तर काय नाही दादा आपण जाऊया पोलीस स्टेशन मध्ये चला तुम्ही ते दुकान लावता तिथं आपला त्या पंढरपूर मंदिरा तुमच्या आरती वगैरे सामान राहते त्या दुकानात तुमच्या नेहमी येतो माझी पत्नी येते तिथं सामान घ्यायला नेहमी काय म्हणतात तुमची तक्रार आहे या मुलीची रिपोर्ट लिखायची आहे मुलीची रिपोर्ट लिहायची कशी या मुलीला हिच्या घरवाल्यानं डोळ्यामध्ये ढकलून हिच्या जीव घेण्याचा प्रयत्न केला पण तेवढ्यात मी चालला गेलो या बाईचा जीव माझ्या खूप बेकार केला तिच्या पती तुम्ही त्यावेळेस तिथं होता का तिथं होतो नाही मी जात होतो आपल्या कामानिमित्त चिल्लावायला लागली तशी माझी नजर विचार केली आणि या मुलीचा जीव वाचवला पोलीस साहेब तर तुम्ही या मुलीच्या रिपोर्ट लिहा आणि तिच्या नवऱ्याला तुम्ही सजा द्या ठीक आहे साहेब खूप चांगलं असं काम केलं तुम्ही वेळेवर जाऊन त्या बाईला तुम्ही वाचवलं तर खूप तुमचा धन्यवाद चल बाई इकडे सांगा तुमची तक्रार काय आहे साहेब मला मुळबाळ नाहीये देवदर्शन करायसाठी या पंढरीच्या वारीला करायला आलो कुठून आले तुम्ही आम्ही भंडारा जिल्ह्यावरून आलो भंडाऱ्यामधून आल्या हो का हो आणि नदीवर आंघोळ करायला गेले मी आधी मला आंघोळ करायला लावलं माझ्या घरवाल्यांनी जशी मी आंघोळ करायला गेली नदीच्या किनारी तशी मला त्यांनी
दादा होते म्हणून माझा जीव वाचला हो. म्हणून माझ्या नवऱ्याची रिपोर्ट लिहायची आहे. त्याला चांगली शिक्षा करा तुम्ही. चांगली शिक्षा करायची आहे. हो. तर मी तुमची रिपोर्ट लिहून घेतो. हो लिहून घ्या साहेब. ठीक आहे. बाईची लिवा पोलीस साहेब, बाईची लिवा. बाईची लिहून घेतो हो रिपोर्ट. रिपोर्ट. हा सांगा बाई तुमचं नाव काय आहे? माझं नाव माधुरी. माधुरी. कुठं राहता तुम्ही? भंडारा. भंडारा. तुझ्या पतीचं नाव सांगा. रणजित. रणजित वाघमारे. रणजित वाघमारे. नावच फक्त वाघमारी आहे आणि मला मारायला निघाला होता. बाई काय वाघ मारे आडनाव आहे तुमचं? तुम्ही किती वाघ मारले आता? एकही वाघ नाही मारला. एकही वाघ नाही मारला. माझ्या घर मारला पण माझा जीव घ्यायला निघाला बाप्पा देवा. बाईक मी का म्हणतो हो तुम्ही काळजी करू नका. बरं. तुमचा पती जिथं कुठं असेल हो तिथून मी त्याला शोध घेतो. बरं. आणि त्याला आवश्यक ती सजा जे काय असेल ते देण्याचा मी माझ्याकडनं प्रयत्न करतो. फाशी दे त्याला. फाशी. फाशी. असा नवरा जगलाच नाही पाहिजे बायकाले मारणारा. ठीक आहे बाई पण हा कसा असते तुमच्या पती पत्नीचा जो रिश्ता असतो किंवा संबंध असतो कौटुंबिक संबंध असते त्यामध्ये थोडंफार समजदारी पण घ्यायची असते. तर तो होण्याचा प्रयत्न करेल माझ्यातर्फे. तर बाई आता साहेब मला त्याच्यासोबत राहायचं नाहीये. आता माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला नंतरही तो तसाच करेल. ठीक आहे ठीक आहे. मी काय म्हणतो काय तुमचं काम मी बरोबर करून घेतो. बरं ठीक आहे. हो ठीक आहे. ठीक आहे साहेब. हा चला साहेब बाबा जमलं. त्या बाईची तक्रार मी लिहून घेतली आहे. लिहून घेतल्या. बाईला केलं का? खूप वाईट असं झालं त्या बाईसाठी. हो वाईट तर झालं. हो पण तुमचं तर जमलं ना. काय माझं नाही जमलं. ते आता काम मी सोडून दिलं आहे. साहेब बाईकडून किती घेतलं? आमचे एसपी साहेब खूप कडक आहेत. असा त्यांनी जर मी फोन गेलो असं करताना किंवा पैसे घेताना तर डायरेक्ट सस्पेंड करून टाकतील. तर नाही घेतला तर नको घ्या मध्ये काय करा. माय मजुरी तर देऊन द्या ना. तुमची मजुरी तुमची मजुरी मग येतो मी दुकानामध्ये तुमच्या. म्हणजे मानवून द्याल का? हा तुमच्या दुकान आल्यानंतर तुमची मजुरी देऊन देतो. म्हणजे दुकानाच्या मागं द्या. दुकानाच्या मागं द्या. हा दुकानाच्या मागे समोर मागच देईन मी. असं का? हा माग. हा चला. झाडामध्ये दिसून राहिले. झाडामध्ये दिसतंय ना तोच माझा नवरा आहे. आणि त्याच्यासोबत दुसरी एक बाई पण दिसते. हो हो तेच आहे. पण ते काहीतरी हो काहीतरी त्यांचं वाईट साईड चालू आहे तिथं. हो हे 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 दारी बाई समोर म्या नवऱ्याने फटकं फुटकं केली असेल. हे 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 फटक हे बदमाश बाई हे दारू विकत होती. साहेब इले सोडायचं नाही. हे दारू विकते. तिलाही सोडू नाही. आणि हो आहे हा तो माझा नवरा आहे. त्याने बिलकुल सोडायचं नाही. त्याने जेलामध्ये घेऊन जा. इले जेलामध्ये घेऊन जा. हा बाई बाई नवरा बिघडला. जा साहेब. काहीतरी काचून कुचून चालू आहे लोकांमध्ये. झाडामध्ये बसून काहीतरी करून आता मारतो मी त्याला कसा सजा करतो.
भंडाराच्या बस स्टॉपवर किती काय करत होतो मी पोलीस आईला पकडायला आलतो किती चोरायला पकडायला आलतो माहिती का तुला पोलीस भंडाऱ्याच्या एसटी स्टँडवर जे चोर होते ना तुझ्यासारखे दिसत होते मी त्याला पकडायला तिथे आलो होतो आता ओळखलं आताच ओळखलं बैरूपी दिसून राहिलो का मी तुले चहापूरचा बैरूपी असं बैरूपी दिसून राहिलो का मी दुकानात दिसून राहिलो लेका पहिलं माझी पोस्टिंग भंडाराला होती आता ह्या पंढरपूर मध्ये माझी पोस्टिंग झालेली आहे आणि हा जो पोलीस स्टेशन आहे ना एरिया त्या एरियामध्ये मी इंचार्ज आहे समजलं का आता ओळखलो हा तो शिट्टी मारणार असेल हा शिट्टी मारणार नेपाळी अरे तुम्हाला जर थोडीशी ओळख राहिली असती टोपी कशाची आहे दिसून राहिली मुंशीजी हा आता कसा ओळखला चांगला मुंशीजी म्हण म्हणत आहोत मी का म्हणतो तुम्ही का करतो तिथे अरे खात नको चांगला बायको सोबत बसला होता मग ती बायको आहे का तुझी हो पत्नी आहे तुझी हो खरंच हो खरंच पत्नी आहे का हो हे पूर्वी माहित नाही खरं खरं सांग हे बरोबर माहित नाही ओळखत नाही ना काय म्हणून राहिला ती माझी बायको आहे पहा बरं हा रमेशजी म्हणे यांच्याकडे 101 रुपयाचं पारितोषिक मिळालं धन्यवाद मी कोण आहे मला ओळखत नाही तुम्ही हे तुमची बायको कोण आहे हे तुझी बायको आहे म्हणजे ठीक आहे सर का बरं मी कोण आहे मी तुमची बायको आहे कुठली म्हणजे तुमची बायको खरी बायको मी आहे तुमची ओळखत या बाईने मला आता फोटो दाखवला लग्नाची समजला का तुझी लग्नाची फोटो तिची आणि तुझ्या लग्नाची फोटो मला दाखवलं त्यामध्ये ही तुझी बायको आहे तू म्हणते ही बायको आहे ना तुझी फोटो दाखव माझे हसबंड आहे हे माझे हसबंड बाई तो नवरा माझा आहे माझा नवरा आहे नाही माझ्या नवऱ्याला मला घालायचं नाही माझ्या नवऱ्याला हात लावायचा नाही तू दारू आणि दारू विकणारी माझ्या नवऱ्याला फसवलीस तू तुला माहित आहे का माझा जीव मारण्याचा प्रयत्न केला याने मानवरा आहे तो काय करता सांगा मग का करू नाही मी तशीच करणार आता फलकी करते तुमची हो 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 करते तुमची फलकी हो नवरा म्हणाले सुख नाही म्हणता तुम्ही त्या नदीवर चांगल्या भावानं भक्तीनं गेली होती मामी आंघोळ करते म्हणून आणि आंघोळ करता करता मला टाकून दिल्यावर नदीमध्ये टाकून दिला मी माझा जीव गेला असता म्हणजे बरं झालं तो एक माणूस आल्याने माझा जीव वाचवला फुलवाले भाऊ दुकानदार असं माझ्यापासून काही फायदा नाहीये म्हणून तो ढकलून द्यायचं होतं मला सांगायचं होतं सोडचिट्टी दिलीस ती मुकाड्यान तुम्हाला मी कायले ढकलू मग कोण ढकललं त्या नदीवर तुमच्याशिवाय आणि माझ्याशिवाय होतच कोण तोल गेला नाही तुम्ही जाणून बुजून ढकलला साहेब यांनी मला जाणून बुजून ढकललं नदीमध्ये साहेब याला तर शिक्षा करा पण तुमच्या मागे ती बाई आहे ना तिला पण शिक्षा करा काय बाईला जरा असं माहिती काय बाईचे कॅरेक्टर कसे असतं मला हो दारू विकते ती बाई
तू त्या बाईला ढकललास नाही? नाही ढकललास? नाही. थांब, तुझ्यासोबत मी सबूतच दाखवतो. ओ फुलवाले काकाजी, फुलवाले काकाजी, इकडे या. याला ओळखलं तू? याने कोण नाही म्हणतो? हा हा हा, आजो त्या बाईच्या घराला. त्या बाईचा घरवाला होईल हा. त्या बाईच्या घराला माझ्यावरूनच गेला. तुमच्या समोर ढकललं ना, तुम्ही गेल्या आणि मग त्या बाईला वाचवल्या. वाचवल्या का नाही? चल याला अंतर करा. झाला का? आता झाला प्रूफ. त्या फुलवाल्या भाऊनं सांगितलं ना, आता मला सांगितलं ना, हा गुन्हे नाही तुझ्या समोर सांगितलं. तुम्ही मारता नाही का? लागली त्या बाईला ढकललास का नाही? हो? ते तुझी पत्नी होय का नाही? होय ना? माझा रस्ते आला लग्नाची पाटाची होय बाई? पाटाची? अरे आपण मारा नको. ते जी बाई आहे का नाही, लागू काय ते लागू का? त्या बाईबद्दल सांगा. ठीक आहे, त्या बाईचे बहुत सारे केसेस नाही का आपल्या पोलिस आहेत. दारू विकणे, ठीक आहे. ते बाई अशीच माहिती आहे का, कोणी बाहेरचे आले का आपल्या झासामध्ये घेते आणि त्यांच्याकडनं 5,000-10,000 रुपये लपेटते. झाल्यानंतर मग लात मारताना खेळून देते. माहिती आहे का तुला? 50,000 दिलं ना. तुला कसे देईल ते पैसे रे? असे काय बायको आहे? तुला 50,000 पहिलं दिलं असेल मग न्यायचं का? हा, सांगतो ना. इकडे ये, तू सांगतो. इकडे ये, तू सांगतो. तुम्हाला येते तुला 50,000 दिलं दिला, मग माहिती आहे का तुझा अकाउंट नंबर गेले. मग तुझ्या अकाउंट मधले जेवढे काही असतील तेवढी बी माहिती आहे का साफ करून टाका. हा माहिती आहे का तुला? नाही, ते आम्हाला माहित आहे. म्हणून म्हणतो की त्या बाईच्या तू दूर राह. नाही, बाईच्या जवळ राहू नको. ठीक आहे? बायको आहे तुझी? हो का ना? मला सोडून जाल का तुम्ही? मारून टाका, कापून टाका. आम्हाला पासवर्ड नाही. तिला नाही सोडत तू? खरंच नाही सोडत? खरंच नाही सोडत? खरंच नाही सोडत? ओ बाई, हात सोड. साहेब, नवरा नाही. आमचे सरपंच साहेब आले, त्यांची बोलून घ्या. चला भाऊ, आता सर्व पंढरीकडून लोक वापस येतात आणि मी जायचं अजून, म्हणून मी सुद्धा पंढरीला गेलो पाहिजे. लोकांची गर्दी दिसत आहे. इकडे लोकांची गर्दी दिसत आहे. त्याला लोकांची गर्दी दिसत आहे. हा कसं काय झालं? हा पोलीस वाटते नाही का? हा त्याला मार मारत आहे. काय झालं विचारून राहतो. अरे दादा, काय झालं? काय झालं? हे कशाची मारपीट चालू आहे? नमस्कार नमस्कार. तुम्ही हा मी पंढरीला निघालेलो होतो. पंढरीमध्ये पोहोचलो आणि मारताना दिसत आहे. तुला हे कशासाठी मारतात? काय झालं? साहेब, हा जो रणजित आहे हा भंडाऱ्याला राहतो.
तर यानं आपल्या पत्नीसोबत इथं आला हा दर्शन घ्यायला विठ्ठलाचे आणि चंद्रभागेच्या नदीमध्ये आपल्या पत्नीला ढकलून दिलं. हो का? ढकलून दिल्यानंतर बिचारा तो फुलवाला होता त्याने तिला वाचवलं त्या माऊलीला. तिला वाचवल्यानंतर माहितीये का हा त्या एका जी बाई आहे ती दारूवाली तिच्या नांदामध्ये हा लागला. अच्छा. तिच्या नांदाला लागून हा स्वतःचा संसार उद्ध्वस्त करत आहे. मी याला समजावून सांगितलं तरी हा ऐकण्याच्या प्रयत्नात नाहीये. साहेब याला तुम्ही ओळखता का? साहेब मला थोडस बघू द्या. हा काहीतरी भंडाऱ्याचा छो होता म्हणून राहिला. हा आमच्या माझ्या घराजवळचा पांढऱ्या माझ्या घराजवळ राहत होता. काही चुकी झाली का याच्या हाताने? चुकी झाली. मोठी चुकी झाली ना तू. ओळखला का मला? ओळखला का? ओळखलं नाही तुम्हाला. त्या घराच्या बाजूला राहत होतं का? लक्षात आलं. जयपाल महाराज ना तुम्ही? आता ओळखला. आमच्या पंढरीला येण्याचं कामच राहतं. मी म्हटलं तू याला काऊन मागत आहेत बाबा? आता कीर्तन सध्या पंढरीतच होईल ना. तुझ्या कीर्तनाची थोडीशी सोय लावा लागेल मला. मी काय म्हणतो पोलीस साहेब, तर याला तुम्ही मारत होते, याला मारू वगैरे नका हो. याला मारू नका नाही. याला जो गुन्हा केला त्या गुन्ह्याची सजा याला होईलच. अंदरच करण्यात येईल. आता अंदर मारतो मी. आहे पण तो त्याच्या घरी आमचा तो गरीबच आहे. गरीब माणूस आहे. हो गरीब आहे. तुम्ही त्याला ओळखता? मी त्याला ओळखतो. मी त्याला ओळखतो आणि त्याच्यामध्ये सुधारणा होईल असं काही मी करतो. पण त्याला तुम्ही सध्याच्या परिस्थितीमध्ये अंदर टाका नको आणि त्याच्यावरती केस लावा नको. पहा काकाजी, तुम्ही खूप सज्जन व्यक्ती दिसून राहिलाय. तुम्ही धार्मिक व्यक्ती दिसून राहिलाय. नाही, समाजसेवा करणे आपल्या कामाचं. समाजसेवा करणे तुमचं काम आहे. प्रतिष्ठित व्यक्ती दिसता तुम्ही. तर मला वाटते की तुमच्या मतानुसार अगोदर तुम्ही तुमचा नंबर वगैरे पत्ता वगैरे मला देऊन द्या. कारण समोर जर त्या बाईला त्या पोरीला काही झालं की ती जिम्मेदारी तुमची राहील. माझी राहील. तुमची जिम्मेदारी आहे. म्हणून मी काय म्हणतो, आता तुमच्या म्हणण्यानुसार आता मी काय याच्यावर काय असे केस वगैरे लावत नाही. आणि हा जो हा पती पत्नीचा संसारिक मामला असते, कौटुंबिक मामला असते. कौटुंबिक असल्यामुळे कुटुंबाचे जे झगडे असतात, भांडणं असतात, ते आम्हाला आपसामध्येच मिटवायचे असतात. कुठल्या प्रकारची केस अशी करावी लागत नाही. म्हणून मी तुम्हाला म्हणतो की तुमच्या बेसिकवर मी याला नका सोडत आहे. ठीक आहे? मी त्याला समजावून उद्या काही त्या बाईला कमी जास्त झालं ते जिम्मेदारी तुमची राहील. ठीक आहे? बरं ठीक आहे. मी त्याला समजावून सांगतो. मी काय इकडे येतो. जास्त नखरे करायचे नाही. आलू ते जे बाई आहे का नाही ते चमचमबाई म्हणतात तिला. शांताबाई चमचमबाई ती चमचम करते. तिच्या नादी लागू नको. आपला संसार उद्ध्वस्त करू नको. सुखानं आपल्या पत्नीसोबत आपल्या घरी राहा. ठीक आहे? आणि चांगला संसार कर. अरे आज मुलबाळ काय झाले तर होतील देवाच्या किंवा कृपेच्या इच्छेनं. ठीक आहे? ठीक आहे. तर चांगला संसार कर आणि चांगला राह. ठीक आहे? हे समज देऊन राहिलो तुला. आणि पूर्ण या काकाजीच्या भरोश्यावर मी आता सोडत आहे. ठीक आहे? यांनी तुझी जिम्मेदारी घेतली आहे का तू चांगल्या प्रकारे सुधारशील म्हणून. जास्त आता करायचं नाही आणि त्या बाईला कोणत्या प्रकारचा त्रास द्यायचा नाही. समजला? म्हणून मी काय म्हणतो, इकडे माझ्याकडे तू कशा करता इथं मार खात होता? म्हणजे गलती नाही व्हायची होऊन गेली. मूर्खा, स्वतःची लग्नाची बायको सोडली आणि दुसऱ्या बायकोच्या नांदामध्ये स्वतःच्या तुझ्या अर्धांगिनीला तू भुलून गेला. आज नाही शरम सोडली. लाज आणि शरम सोडून टाकली आणि त्या दुसऱ्या बायकोचा मागायला तुला बरबाद कराल ती. होईल. अरे मूर्खा, तसा नाही राहत. 15 वर्षांना नाही. तुमचे जे जीवनसत्व आहे, जीवनसत्व मिळत नाही. तुम्ही डॉक्टरचा चांगला उपचार करा. डॉक्टरचा उपचार करा आणि त्याचा निदान लावा. तेव्हाच तुम्हाला म्हणून काय म्हणतोय, अरे
लाज नाही मूर्ख मानसा काहीतरी लग्नाची पत्नी आहे रे, ती तुझी अर्धांगिनी आहे, ती तुझी अर्धांगिनी आहे. तिला चांगलं वागवणं हे तुझं काम आहे. संसाराचा गाडा दोन्ही पत्नी पत्नीला मिळून चालवा लागते. म्हणून अरे लाज नाही मूर्ख मानसा काय वागतोस बायको लग्नाची सोडून तू मी ठेवते दुसरी बायको लग्नाची सोडून तू मी ठेवते दुसरी तुझी पत्नी कोण? अरे ती कोण आहे? मला सरम नाही वाटत रे तुला? तिला एका मार्गाला लावणं, आपल्या जीवनाच्या जीवनसाथीला, अर्धांगिनीला आपल्या सोबत ठेव, तर तुझ्या जीवनाचं काहीतरी सार्थक होईल. कोणतीला मूर्ख झाला का तुला? तर मग आता तुझी जिम्मेदारी तुला पोलीस स्टेशनला द्यावी लागेल, नाही तर मग मला, कारण तुझी जिम्मेदारी मी घेतलेली आहे. तू माझ्या गावचा माणूस आहे. कशा वात्रटपणाच्या गोष्टी करते रे तू? मी तुला सुधरवीन म्हणून मी त्या पोलीस साहेबांना सांगितलं की मी याला सुधरवतो आणि याच्या गावाकडे पाठवून देतो, आणि तू तिला धरतो म्हणते. काय तुझी नीतिमत्ता आहे? अरे बायकावरून सोडते, तिला नवरा नाही आहे का? नाही. मग ते तुला सुद्धा केव्हा धोका देईल, केव्हा काय करेल याची काय गॅरंटी आहे का? म्हणून माझं म्हणणं काय आहे, संसार कर आणि तुम्हाला परमेश्वराच्या दिल्याने भगवंताची कृपा झाली तर पूर्ण रचना होईल. तुझ्या जीवनाचे जीवन जेव्हा पडाला त्या ब्रह्मगाठी धोकादायक पापाचं परिखंडन तुलाच घालवावं लागेल. म्हणून काय म्हणतो, धोका देशील भरतील पाहावं नाही मिळणार जगतील बायको लग्नाची सोडून तू मी ठेवते दुसरीवरी बायको लग्नाची सोडून तू मी ठेवते दुसरीवरी.
म्हणून त्या परक्या बाईच्या वाट्या जाऊ नको आणि सीधा साधा आता माझ्यासोबत माझ्याकडे काही पैसे वगैरे आहेत का तुझ्याकडे मी तुला पैसे देतो आणि घरात आवाज परक्या बाईच्या मागामागी किती बुडले रे झलकंदाला परक्या बाईच्या नादामागे किती बुडले रे झाले गैरा गैरात बदनामीचा दाग लागेल होती हाला आता सुधरून जाय दुनिया दोस्त लागा वर्गाला तुझ्या रे घरी लाज नाही मूर्ख माणसा काय वागतो समयला बरी बायको लग्नाची सोडून तू मी ठेवत दुसरीवरी बायको लग्नाची सोडून तू मी ठेवत दुसरीवरी चांगला मार्ग घे आणि आपल्या पत्नीला पकड आणि आपल्या घराकडे रवाना व्हा. म्हणून काय म्हणायचं ला ला मयूर भाऊ ठावकर मुक्काम किनी यांच्याकडून माझ्या मंडळाला 51 रुपयाचं दान आलेलं आहे. माझ्या मंडळ सदस्य त्यांना प्रणाम करतो आणि माझ्या मंडळ आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार. काय चाललं घरी नाही जाऊ नाही येत मी घरी चाललं नाही येत माझा जीव घ्यायचा प्रयत्न केले मी येतच नाही मी येत नाही ना नाही म्हणते ना बोलाव का दिले नाही बाप्पा मी येते बोलाव का नाही नाही येते बोलाव नाही येते नाही येते म्हणते ना Thank you.